सरकारचं शिष्टमंडळ दुपारी अंतरवाली सराटीत जाणार। शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची करणार विनंती। परळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मनसेचे संदीप देशपांडे आव्हान देणार। राज ठाकरेंकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल। ललित पाटील प्रकरणातील वादग्रस्त डॉक्टर संजीव ठाकूरांची सोलापूर मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी वर्णी। संजीव ठाकूरांवर सरकार मेहरबान का हा संतप्त सवाल। भारतीय लष्करातील अग्निवीरांबाबतच्या अग्निपथ योजनेचा फेर आढावा घेतला जाण्याची शक्यता। मोदी सरकार योजनेचा करू शकतं पुनर्विचार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 6वा दिवस। मराठा समाज आंतरवालीमध्ये येण्यास सुरुवात, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही आंतरवालीत आजपासून उपोषण करणार। नीट यूजीचे पावित्र्य अबाधित असल्याचा एनटीए अधिकाऱ्याचा दावा। परीक्षेमध्ये फक्त 63 गैरप्रकार घडल्याचं स्पष्टीकरण। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लवकरच एकत्रित बैठक घेणार। लोकशाहीला सूत्रांची माहिती, तर बैठकीमध्ये जागा वाटपावर सुद्धा होणार चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपचा विजय झाल्यानंतर मनसे नाराज। भाजपचे हेमंत रासने सगळं श्रेय घेत असल्याची मनसेच्या गणेश भोकरेंची टीका। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आज मंत्रालयात बैठक। होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत देण्यासंदर्भात होणार बैठकीत चर्चा। G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी इटलीला रवाना होणार। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिलाच विदेश दौरा। परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता 75% गुणांची अट। अनेक बहुजन विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता। सरकारच्या धोरणाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप। पुणे हिट अँड रन प्रकरण मध्ये पार्टीत सामील असलेल्या 15 मुलांची होणार चौकशी। पार्टीसाठी प्रत्येकानं 2,500 रुपये जमा केल्याची माहिती। दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट। लोकसभा निकालासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतल्याची माहिती। खासदार होताच प्रणिती शिंदेंकडून मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका। प्रणिती शिंदेंकडून जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आणि अतिवृष्टीबाबत आढावा बैठक। 4 ते 6 महिने वेळ द्या, राज्यातलं सरकार बदलणार। शरद पवारांची इंदापूरच्या शेतकऱ्यांना ग्वाही, तर उद्धव ठाकरेंकडूनही 6 महिन्यात सरकार बदलणार असल्याचं विधान। रायगडच्या महाडमधील खैरे गावात दरड कोसळल्याची घटना। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही, पण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मायक्रोसॉफ्टला मागे टाकत ॲपल जगातली सर्वोत्तम कंपनीचं मूल्य $3.3 ट्रिलियन। तर AI फीचरमुळे ॲपलची जागतिक बाजारातील किंमत वाढली। क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं महासत्ता। चुरशीच्या सामन्यात अमेरिकेवर 7 गडी राखून मात। अमेरिकेविरोधातील विजयासह टीम इंडिया सुपर 8 मध्ये पोहोचली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।